हॅलो अँड वेलकम टू द लर्निंग मॉक. सो फ्रेंड्स, आज आपण स्टार्ट करणार आहे मॅथमॅटिक्सचा फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथ्स 1 मध्ये हा आपला फर्स्ट चॅप्टर असणार आहे. ठीक आहे, आता सुरुवात आपण मॅथ्स 1 पासून फर्स्ट चॅप्टरची करू. तर सांगायचं झालं स्टार्टपासून, तर मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपल्याला बोर्ड एक्झाम्समध्ये टोटल 8 मार्क्सला येतो. किती? 8 मार्क्सला. सो मार्क्सवरून आपण अंदाज लावू शकतो की हा आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि त्याहूनही इम्पॉर्टंट एक गोष्ट अशी की हा चॅप्टर भयंकर इझी आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल टू अंडरस्टँड आहे, पटापट समजतो. फक्त तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली, थोडेसे एफर्ट्स दिले, तर तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये एकदम मास्टर होऊन जाल आणि हे 8 मार्क्स जे आहेत ते आपले बोर्ड एक्झाम्समध्ये कन्फर्म होऊन जाणार. ठीक आहे, तो आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करताना पहिले मला तुम्ही सांगा की लॉजिक म्हणजे काय. मॅथमॅटिकल लॉजिक हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे आणि लॉजिक म्हणजे काय हे तुम्ही पहिल्यांदा मला सांगा. तर लॉजिक म्हणजे काय की द स्टडी ऑफ मेथड्स ऑफ रिझनिंग इज कॉल्ड एज लॉजिक. म्हणजे वेगवेगळे एखाद्या गोष्टीला रिझन करायचं आहे आपल्याला, त्याचा तर्क काढायचा आहे, तर त्याच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स किंवा अँगल्स असू शकतात ना त्या गोष्टीकडे बघायच्या, त्याला आपण काय म्हणतो? लॉजिक म्हणतो. ठीक आहे, हे क्लिअर आहे. आता जेव्हा आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतोय, आता मी तुमच्याशी कम्युनिकेट करते, तर मी कशाचा यूज करते? सेंटेन्सेसचा यूज करते. कोणत्या पण लँग्वेजमध्ये कम्युनिकेट करताना आपण यूज कसला करतो? सेंटेन्सेसचा. तर इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर आपण शिकलेलो आहे की किती टाइप्स ऑफ सेंटेन्सेस असतात. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतो किंवा आपण त्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणू शकतो. त्यानंतर असतो इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे, तर आपण ते काय असतात सेंटेन्सेस वन बाय वन बघूया. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतो? एक सिंपल स्टेटमेंट असतं, एक सिंपल सेंटेन्स असतो, ज्याच्यामध्ये इतकं सिंपल गोष्ट सांगितलेली असते की जसं की शी इज ब्युटिफुल, ही इज हँडसम. ठीक आहे, ही इज अ गुड गाय, शी इज अ गुड गर्ल. इतकं सिंपल सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलेलं असतं. या सेंटेन्समध्ये नॉटचा पण यूज केलेला असू शकतो, जसं की शी इज नॉट अ हार्ड वर्किंग गर्ल. ठीक आहे, हा पण सेंटेन्स आपला काय होईल? डिक्लेरेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स होईल. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे कोणते असतात? तर सिंपल सेंटेन्सेस. ठीक आहे, सिंपल सेंटेन्सेस जे पॉझिटिव्ह पण असू शकतात आणि नेगेटिव्ह पण असू शकतात. ठीक आहे, पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा नेगेटिव्ह, म्हणजे त्यांच्यामध्ये नॉटचा पण यूज केलेला असू शकतो. सेकंड, इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतो? अशा टाईप ऑफ सेंटेन्सेस ज्यामध्ये रिक्वेस्ट किंवा ऑर्डरचा उल्लेख केलेला आहे. जसं की मी तुम्हाला ऑर्डर करते की गो अँड शट द डोर. ही काय झाली? ऑर्डर झाला, कमांड झाली. ठीक आहे, आदेश केला मी तुम्हाला. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस टाईप ऑफ असतात ज्याच्यामध्ये ऑर्डर केलेलं आहे. ठीक आहे, आणि अजून एक प्रकार असतो याच्यामध्ये की रिक्वेस्ट. मी कोणाला तरी किंवा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, कॅन यू प्लीज हेल्प मी विथ दिस, प्लीज हेल्प मी विथ दिस, कॅन यू प्लीज शट द डोर. हे काय झालं? मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. ठीक आहे, रिक्वेस्ट किंवा ऑर्डर हे कशाच्या अंडर येतं? इम्परेटिव्ह सेंटेन्सेसच्या. कोणत्या पण टाईपच्या ऑर्डर आणि रिक्वेस्ट इम्परेटिव्ह सेंटेन्सेसच्या अंडर येतं. थर्ड काय आहे? एक्सक्लेमेटरी. तर एक्सक्लेमेटरी म्हणजे काय? जिथे काहीतरी अचानक आपण भावना व्यक्त करतोय किंवा सपोज मी इतक्यात खूप मोठा साप बघितला, तर मी काय अरे बापरे, किती खूप भयंकर मोठा साप होता, हे मी व्यक्त होतीये अचानकपणे, नॅचरली. किंवा मला चटका लागला, बापरे खूप जोराचा चटका लागला, खूप जास्त हिट होती त्याच्यामध्ये, असं काहीतरी व्यक्त होईल मी. आणि सेंटेन्सच्या लास्टला आपण यूज काय करतो? एक्सक्लेमेशन मार्क. अशा सेंटेन्सेसला म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. फोर्थ टाईप, इंटरोगेटिव्ह. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट आर यू डुईंग. आणि फायनली असतं क्वेश्चन मार्क. याला आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. ज्या सेंटेन्सेसमध्ये प्रश्न विचारलेले असतात, असे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आता तुम्ही म्हणाल की मॅथ्समध्ये टाईप ऑफ सेंटेन्सेस काय करताय, ते पण ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये. तर यांचाच उपयोग करून हा चॅप्टर आपल्याला पुढे कॅरी ऑन करायचा आहे. त्यात पण आपण कोणता टाईप ऑफ सेंटेन्सेस यूज करणार आहे बरं? आपण फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस यूज करणार आहे. आपण ना इम्परेटिव्ह करणार आहे, ना एक्सक्लेमेटरी करणार आहे, ना इंटरोगेटिव्ह करणार आहे. कारण मॅथमॅटिक्समध्ये ह्या स्टेटमेंट्सला व्हॅलिड स्टेटमेंट्स नाही म्हटले जात. ठीक आहे, मॅथमॅटिकली नॉट एक्सेप्टेड. ठीक आहे, किंवा आपण याला असं म्हणू शकतो की नॉट व्हॅलिड. मॅथमॅटिक्समध्ये ह्या स्टेटमेंट्स जे असतात ते व्हॅलिड नसतात, कारण त्या स्टेटमेंट सोबत आपण पुढे मॅथ्स कंटिन्यू करू शकत नाही. तर पुढे जाताना आपण एकदा बघून घेऊ. 4 टाईप ऑफ सेंटेन्सेस बघितले: डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह, इम्परेटिव्ह ऑर्डर रिक्वेस्ट, इंटरोगेटिव्ह क्वेश्चन विचारलेले असतात, एक्सक्लेमेशन भावना व्यक्त केलेली असते. ठीक आहे, पुढे बघायचं आता स्टेटमेंट. आता स्टेटमेंट म्हणजे काय? टाईप ऑफ सेंटेन्सेस बघून झाले, पण त्यात पण स्टेटमेंट म्हणजे काय? तर अ सेंटेन्स इज कॉल्ड मॅथमॅटिकली एक्सेप्टेड स्टेटमेंट इफ इट इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे मी जर तुम्हाला एखादा एक्झाम्पल देते की शी इज अ ब्युटिफुल गर्ल, ठीक आहे, ही स्टेटमेंट एकदा ट्रू असेल
किंवा फॉल्स असेल, हो की नाही. एकतर ती खरंच ब्युटिफुल असेल किंवा ती नसेल, याच्यापेक्षा वेगळं काय असेल. तर असे सेंटेन्सेस ज्यांचं व्हॅल्यू फक्त ट्रू किंवा फॉल्स यांच्यामध्ये येऊ शकतं त्यांना आपण काय म्हणायचं आहे, स्टेटमेंट म्हणायचं. किंवा अशा स्टेटमेंट्सला आपण मॅथमॅटिकली एक्सेप्टेड स्टेटमेंट्स म्हणतो किंवा मॅथमॅटिकली व्हॅलिड स्टेटमेंट्स म्हणतो. ठीक आहे. आता एक्झाम्पलमध्ये यांनी इथे काय दिलंय की दिल्ली इज इन इंडिया. आहे का दिल्ली इंडियामध्ये? हो, ट्रू आहे हे. तर हे मॅथमॅटिकली एक्सेप्टेड स्टेटमेंट आहे किंवा जस्ट अ स्टेटमेंट आहे. इट रेन्ड यस्टरडे. आता आपल्याला माहिती आहे का रेन झाली की नाही? एकतर झाली असणार किंवा नसेल झाली, एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, याच्यापेक्षा काही वेगळं असणार आहे का? नाही. सो इट इज ऑल्सो अ एक्सेप्टेड स्टेटमेंट, इदर ट्रू ऑर फॉल्स डिपेंडिंग अपॉन द कंडिशन किंवा प्लेस वॉट एव्हर. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे काय आता, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. स्टेटमेंट काय असतं बघून झालं की ज्यांच्या व्हॅल्यूज एकतर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार, दोन्ही असू शकत नाही. एकतर ट्रू किंवा फॉल्स अशा सेंटेन्सेसला आपण स्टेटमेंट्स म्हणणार. आता त्या स्टेटमेंट्सचं ट्रूथ व्हॅल्यू, स्टेटमेंट इज इदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे जे काही आपण म्हणतो की खरी स्टेटमेंट असेल तर ट्रू, बरोबर स्टेटमेंट असेल तर ट्रू, चुकीची असेल तर फॉल्स. हे जे काही ट्रू फॉल्स आपण म्हणणार आहे स्टेटमेंट्सला, हे काय असतं, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेटमेंट. हे ट्रू किंवा फॉल्स काय आहे, हे ट्रूथ व्हॅल्यू होतं स्टेटमेंटचं. ठीक आहे. आता एक्झाम्पलमध्ये इथे काय दिलंय, पंजाब इज द कॅपिटल ऑफ इंडिया. खरी आहे का ही गोष्ट? राईट आहे का? करेक्ट आहे का? नाही. तर याची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. फॉल्स जे मी लिहिलंय त्याला काय म्हणतात, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेटमेंट. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट, 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. आता मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही जर तेवढे साऊंड असाल तर तुम्हाला याचं ट्रू किंवा फॉल्स सांगता येईल. तर दिस इज अ ट्रू स्टेटमेंट, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता आपण ओपन सेंटेन्सेस. ठीक आहे. आता ओपन सेंटेन्सेस काय असतात बरं. सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मॅथमॅटिक्स इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. ठीक आहे. तर हा सब्जेक्ट जो आहे तो माझ्यासाठी इंटरेस्टिंग असू शकेल. ठीक आहे. पण सेम तुम्हाला अप्लाय होईल का? नाही. कदाचित तुम्हाला मॅथ्स आवडतही नसेल, काहीतरी आपल्याला करावं लागतंय म्हणून करतोय आपण. ठीक आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे की मॅथमॅटिक्स इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट, याचं ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे डिपेंड करेल पर्सन टू पर्सन, बरोबर की नाही. मग मी याला ट्रूच आहे हे स्टेटमेंट असं म्हणू शकते का? नाही. मी ट्रू म्हणाल तर तुम्ही फॉल्स म्हणाल. तर अशा सेंटेन्सेसला आपण काय म्हणणार आहे, ओपन सेंटेन्सेस, ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड करते पर्सन टू पर्सन, कंडिशन टू कंडिशन. याचं आपण डेफिनेशन पाहून घेऊया. अ सेंटेन्स हुज ट्रूथ व्हॅल्यू कॅन व्हॅरी अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स. बघा, त्याची ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होते, बदलते, कशानुसार? काही कंडिशन्सनुसार, विच आर नॉट गिवन इन द सेंटेन्स इज नोन ॲज ओपन सेंटेन्स. एक्झाम्पल्समध्ये काय दिलंय, मॅथमॅटिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट, ट्रू फॉर मी, फॉल्स फॉर यू. सो हे काय आहे, एक ओपन स्टेटमेंट आहे. ठीक आहे, ओपन सेंटेन्स आहे. त्यानंतर इंग्लिश इज डिफिकल्ट लँग्वेज. काय? अगेन ओपन स्टेटमेंट. ठीक आहे. कोणासाठी डिफिकल्ट असेल, कोणासाठी एकदम इझी असेल. आता मागच्या स्लाइडवरती एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, कोणतं? इट रेन्ड यस्टरडे. याचं जे ट्रूथ व्हॅल्यू आहे ते मी तुम्हाला इथे काय सांगितलं होतं, एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. म्हणजे हे पण आपण असं म्हणू शकतो ना की प्लेस टू प्लेस व्हेरी करेल. मी जर तुम्हाला नाशिकवरनं कॉल करते मुंबईला, तर मी म्हटली की इकडे पाऊस पडला पण तिकडे नसेल पडला, माझ्यासाठी ट्रू आहे, तिकडे फॉल्स आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. हे ओपन स्टेटमेंट क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट. आता नेक्स्ट काय, लॉजिकल कनेक्टिव्स, कंपाऊंड स्टेटमेंट्स अँड ट्रूथ टेबल्स. ठीक आहे. आता सपोज दोन सेंटेन्सेस आहेत की शी इज अ ब्युटिफुल गर्ल, शी इज अ टॉल गर्ल. हे काय, दोन सेंटेन्सेस आहे. आता दोन वेगळे वेगळे सेंटेन्सेस लिहिण्यापेक्षा मी असं म्हणू शकते ना की शी इज अ ब्युटिफुल गर्ल अँड अ टॉल गर्ल. अँड टॉल असं म्हणू शकते. ती सुंदर आहे आणि ती उंच आहे, की मी असं म्हणायचं ती सुंदर आहे, ती उंच आहे. आपण असं म्हणतो का? नाही. तर आपण एक मध्ये अँडचा यूज करतो. कसला यूज करतो? अँडचा यूज करतो. हे काय आहे, दोन सेंटेन्सेसला जोडणारं कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्ह. आता सेकंड बघा, ऑर. दोन सेंटेन्सेसला जोडणारे. ठीक आहे. मला चहा किंवा माझ्या फ्रेंडला चहा आवडतो आणि किंवा त्याला कॉफी आवडते, चहा किंवा कॉफी, टी ऑर कॉफी, हो ना. तर आपण दोन सेंटेन्सेसला कंबाईन करतोय, कशाच्या हेल्पने? ऑरच्या हेल्पने. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, इफ आणि देन. इफ यू स्कोर वेल इन एक्झाम, आय विल गिव्ह यू अ ट्रीट. इफ यू स्कोर वेल इन एक्झाम, देन आय विल गिव्ह यू अ ट्रीट. जर तू चांगले मार्क्स पाडले तरच मी तुला काय देणार आहे, पार्टी देणार आहे. तर दोन सेंटेन्सेसला कंबाईन केलंय. कोणत्या कोणत्या? की तुम्ही एक्झाम मध्ये परफॉर्म करा वेल आणि मी तुम्हाला पार्टी देईल.
कशाच्या हेल्पने केलंय आपण त्यांना कंबाईन, इफ आणि देन. तर इफ आणि देन हे एक काय अगेन लॉजिकल कनेक्टिव्ह. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह काय, इफ अँड ओनली इफ. आता याचं एक्झाम्पल काय आहे, यू विल गेट फ्री चॉकलेट्स फ्रॉम आवर स्टोर इफ अँड ओनली इफ इट्स युअर बर्थडे. ठीक आहे, तुम्हाला आमच्याकडनं फ्री चॉकलेट्स दिल्या जातील इफ अँड ओनली इफ तुमचा बर्थडे असेल तरच, अदरवाईज नाही. तर कशाने जोडलंय आपण दोन स्टेटमेंट्सला, आमच्याकडनं तुम्हाला चॉकलेट दिल्या जातील फ्री, ठीक आहे, कधी, जेव्हा तुमचा बर्थडे असेल तरच. दोन सेंटेन्सेस कंबाईन केले कशाच्या हेल्पने, इफ अँड ओनली इफच्या हेल्पने. ते काय आहे मग एक लॉजिकल कनेक्टिव्ह. सेकंड नॉट. ठीक आहे, आता हे झाले सगळे अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट, लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, आता नेक्स्ट काय, कंपाऊंड स्टेटमेंट. एक स्टेटमेंट असतं माहिती आहे, ठीक आहे, सेकंड स्टेटमेंटला जर फर्स्ट स्टेटमेंटशी कंबाईन केलं विथ द हेल्प ऑफ सम वर्ड तर आपण त्याला काय म्हणतो, कंपाऊंड स्टेटमेंट. आणि ज्या वर्डने आपण त्यांना कंबाईन करतोय त्यांना आपण काय म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला सेंटेन्सेसचे आता एक्झाम्पल्स दिले, आपण दोन सेंटेन्सेस कंबाईन केले विथ द हेल्प ऑफ अ वर्ड आणि जे काही फायनल सेंटेन्स बनलं त्याला आपण काय म्हणू शकतो, कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, आणि नेक्स्ट इज ट्रूथ टेबल. आता सपोज एखादं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे, त्याचं दोन सेंटेन्सेसचं कॉम्बिनेशन आहे, शी इज ब्युटिफुल and a tall girl. She is beautiful and a tall girl. याचं ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येईल का? जोपर्यंत तुम्ही याचं परफेक्ट टेबल नाही बनवणार, कंडिशन नाही बनवणार, तोपर्यंत तुम्हाला हे फाइंड आउट करता येणार नाही. तर ट्रूथ टेबल्समध्ये आपण तेच शिकणार आहे की दोन स्टेटमेंट्सला जेव्हा आपण एकत्र केलेलं असतं तर त्यांची फायनल ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे आपण ट्रूथ टेबलमध्ये शिकणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊ आता आपण. कंजंक्शन. जे काही लॉजिकल कनेक्टिव्ह आपण आता शिकलो, अँड, ऑर, इफ अँड ओनली इफ देन, नॉट वगैरे, त्यांचा ट्रूथ टेबल कसा फाइंड आउट करायचा किंवा कसा बनवायचा हे आपण इथे शिकणार आहे. आता कंजंक्शन म्हणजे अँड लॉजिकल कनेक्टिव्ह, त्याला रिप्रेझेंट कशाने करतात, ह्या सिम्बॉलने. ठीक आहे, अँडला रिप्रेझेंट करतात ह्या सिम्बॉलने. सपोज आता माझ्याकडे, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, माझ्याकडे एक स्टेटमेंट आहे पी, ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शी इज ब्युटिफुल. एक स्टेटमेंट आहे माझ्याकडे पी, ज्याच्यामध्ये असं सांगितलंय की शी इज ब्युटिफुल. दुसरं एक स्टेटमेंट आहे क्यू, ज्याच्यामध्ये सांगितलंय की शी इज टॉल. ठीक आहे, दोन स्टेटमेंट्स आहे. आता मला त्यांना कंबाईन करायचं आहे, कोणत्या कंजंक्शनच्या हेल्प, कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हच्या हेल्पने, तर कंजंक्शन म्हणजेच अँड, पी अँड क्यू. तर याला स्टेटमेंट फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार, शी इज ब्युटिफुल अँड टॉल. कळलं का? दोन स्टेटमेंट्सला मी कंबाईन केलं आहे विथ द हेल्प ऑफ अँड. हे झालं वर्बली, हे झालं मॅथमॅटिक्स मध्ये. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. आता याचं ट्रूथ टेबल बनवायला बघू आपण. एक स्टेटमेंट पी, सेकंड स्टेटमेंट क्यू, आणि आपल्याला रिझल्ट कसला पाहिजे, पी अँड क्यू. बरोबर, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं. आता हे जे काही दोन इनपुट्स आहे, म्हणजे दोन वेगवेगळे सेंटेन्सेस आहे पी आणि क्यू, यांच्या प्रत्येक वेळेस जे ट्रूथ व्हॅल्यूज असणार आहेत टेबलमध्ये ते सेमच असणार आहे. कसं घ्यायचं बरं, टी एफ टी आणि एफ. टी म्हणजे ट्रू, एफ म्हणजे फॉल्स. ट्रू म्हणजे करेक्ट. आता इथे पी स्टेटमेंटला त्यांनी काय म्हटलंय की टी म्हणजे ट्रू, क्यू स्टेटमेंटला काय म्हटलंय, टी ट्रू, आणि फायनल काय म्हटलंय त्यांनी, कसला आन्सर विचारलंय, पी अँड क्यू. शी इज ब्युटिफुल अँड टॉल. करेक्ट आहे ना, त्यात काहीच चूक नाहीये. मग इथे मला काय लिहावं लागेल, ट्रू. ठीक आहे, आता सेकंड मध्ये बघा, सेकंड स्टेटमेंट पी त्यांनी काय म्हटलंय की ट्रू, शी इज ब्युटिफुल. क्यू साठी त्यांनी काय म्हटलंय की शी इज नॉट टॉल. फॉल्स म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ती टॉल नाहीये, पण गिवन स्टेटमेंट मध्ये आपल्याला माहितीये की ती ब्युटिफुल पण आहे आणि टॉल पण आहे. तर पी अँड क्यू याचा रिझल्ट काय येईल, फॉल्स येईल. ठीक आहे, नेक्स्ट इथे त्यांचं असं म्हणणं आहे की ती ब्युटिफुल नाहीये पण ती टॉल आहे. बरोबर आहे का, नाही, कारण ती दोन्ही पण आहे, ती ब्युटिफुल पण आहे, ती टॉल पण आहे. इथे ते म्हणताय की ती ब्युटिफुल पण नाही, ती टॉल पण नाहीये. त्यांना म्हणा तुम्ही चुकीचं म्हणताय, फॉल्स. ठीक आहे, एकदा टेबल बघून घ्या. आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की हे मी कसं डिसाईड केलं, तर हे बघा, पॉसिबिलिटीज काय आहे पी आणि क्यूच्या, एकतर दोन्ही स्टेटमेंट्स ट्रू असणार किंवा दोन्ही फॉल्स असणार. ठीक आहे, त्यानंतर
पहिलं स्टेटमेंट ट्रू असलं तर सेकंड फॉल्स, नंतर पहिलं स्टेटमेंट फॉल्स असलं तर सेकंड ट्रू. हे सगळ्या पॉसिबिलिटीज आहे पी आणि क्यूच्या, याच्यापेक्षा वेगळ्या काहीच पॉसिबिलिटी असू शकत नाही. ठीक आहे, आणि हे ट्रुथ टेबल आहे कंजंक्शनचं म्हणजे अँडचं, एकदा बघून घ्या. ठीक आहे, तर नेक्स्ट बघू आपण आता पुढे काय, डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे ऑर, त्याला रिप्रेझेंट कोणत्या सिम्बॉलने करता, तर अशा सिम्बॉलने. ठीक आहे, आता सपोज याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्झाम्पल आय विल पी सेंटेन्स. ठीक आहे, आय विल गिव यू अ चॉकलेट. ठीक आहे, आय विल गिव यू अ चॉकलेट. क्यू, आय विल गिव यू अ कॅडबरी. ठीक आहे, एकतर मी तुम्हाला चॉकलेट देईन किंवा मी तुम्हाला कॅडबरी देईन. याचं ऑर मध्ये सेंटेन्स कसं येणार, पी ऑर क्यू इज इक्वल टू आय विल गिव यू अ चॉकलेट और कॅडबरी. ठीक आहे, बरोबर. मी तुम्हाला एकतर चॉकलेटच देईन किंवा मी तुम्हाला कॅडबरीज देईन. याचा ट्रुथ टेबल कसा बनवायचा, परत इनपुट्स काय आपल्याकडे पी आणि क्यू. आन्सर कसलं पाहिजे, पी ऑर क्यूचं. ठीक आहे, इनपुट्स कसे येतील, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि लास्टला काय येईल, फॉल्स फॉल्स. आता इकडे लक्ष द्या. हे बघा, मी तुम्हाला चॉकलेट देईन किंवा कॅडबरी देईन. फर्स्ट केसमध्ये मी तुम्हाला चॉकलेट पण दिलंय, कॅडबरी पण दिली आहे. ठीक आहे, तर आन्सर काय येईल, ट्रू. मी जसं प्रॉमिस केलं होतं तसं बरोबर केलंय. दोन्ही दिलंय ना, एक देण्याची गोष्ट केली होती, डबल दिलंय, प्रॉमिस तर फुलफिल केलंय. सेकंड केसमध्ये, पहिल्या केसमध्ये काय, आय विल गिव्ह यू अ चॉकलेट, चॉकलेट दिलंय, कॅडबरी नाही दिली. पण मी काय म्हटलं होतं, ऑर, दोघांपैकी एकच मिळेल, एक मिळालंय, बरोबर आहे. थर्ड केसमध्ये दोघांपैकी एक मिळालंय, एक तर चॉकलेट किंवा कॅडबरी, बरोबर आहे, काहीच चूक नाहीये. आणि सेकंड केसमध्ये मी तुम्हाला ना चॉकलेट दिलंय ना कॅडबरी दिली. ह्या केसमध्ये मी माझं प्रॉमिस फुलफिल केलेलं नाहीये, म्हणून इथे मला काय लिहावं लागेल, फॉल्स. कळलं का, हा झाला डिसजंक्शनचा किंवा ऑरचा टेबल. दोन सेंटेन्सेस जेव्हा ऑर मध्ये असतील तेव्हा त्यांच्यासाठी आपल्याला हा ट्रुथ टेबल लागेल. हे जे टेबल्स आहे, कंजंक्शन, डिसजंक्शन आणि पुढे जे काही अजून 3 येतील ते तुम्हाला बाय हार्ट लर्न करावे लागणार आहे. ठीक आहे, आता डिसजंक्शनच्या केसमध्ये लक्ष द्या. कसं लक्षात ठेवायचं की जेव्हा दोन्ही कंडिशन्स फॉल्स असतील तेव्हाच फॉल्स येईल, बाकी सगळ्या अदर केसेसमध्ये आन्सर ट्रू येईल. ठीक आहे, बघून घ्या एकदा पटकन. ठीक आहे, नेक्स्ट. आता थर्ड काय बरं, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. कंडिशनल स्टेटमेंट्स याला आपण रिप्रेझेंट कसं करतो, रिप्रेझेंट करतो सिंगल ॲरोच्या सिम्बॉलने. सपोज माझ्याकडे दोन स्टेटमेंट्स आहे, पी आणि क्यू. तर कंडिशनलमध्ये कसं येणार, पी इम्प्लाइज क्यू. रीड कसं करायचं याला, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, हे असं रीड करायचं. कसं, पी ला सिंगल ॲरो आणि क्यू, पी इम्प्लाइज क्यू. आता पी स्टेटमेंट काय बरं, कंडिशनलमध्ये कोणता लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज होतो, तर इफ देन. ठीक आहे, कंजंक्शनमध्ये अँड, डिसजंक्शनमध्ये ऑर आणि इम्प्लिकेशनमध्ये इफ देन. आता सेंटेन्स बघा बरं. काय सेंटेन्स, यू विल स्कोर वेल इन एक्झाम. क्यू सेंटेन्स काय, आय विल गिव यू अ पार्टी. हे दोन सेंटेन्सेस आहे वेगळे वेगळे. तुम्ही एक्झाम मध्ये स्कोर करा चांगला, मी तुम्हाला पार्टी देईन. याला जोडायचं कसं जोडायचं, इफ आणि देन या कनेक्टिव्हने. तर इथे मी सेंटेन्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार, इफ यू विल स्कोर well in exam, then I will give you a party. उगाचच थोडी देणार आहे. जर तुम्ही एक्झाम मध्ये चांगला स्कोर केलं तरच मी पार्टी देणार आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, इफ आणि देन. ठीक आहे, हे काय झालं, हा सिम्बॉलिक फॉर्म झाला, हा वर्बल फॉर्म झाला. ठीक आहे, आता याचा ट्रुथ टेबल कसा बनवायचा, काय येणार,
पी क्यू आणि पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. हे इनपुट्स लक्षात राहिले का आता? टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ, जे काही पॉसिबल त्यांचे कॉम्बिनेशन्स आहे ते लिहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. P implies Q. If you will score well, I will give you a party. Okay, true. If you will score well, I will not give you a party. हे नाही आहे बरोबर. हे काय आहे? False. तुम्ही स्कोर नका करू, मी पार्टी देईल. हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? सांगा बरं तुम्ही. बरोबर आहे का? बरोबर आहे. मी पार्टी देणार, तुम्ही स्कोर करा नाही तर नका करू. फॉल्स फॉल्स. मी पार्टी पण नाही देणार, तुम्ही स्कोर पण नका करू. बरोबर आहे, काहीच चूक नाहीये. मी काय प्रॉमिस केलंय की मी पार्टी देणार, मी पार्टी तर देते ना. तुम्ही स्कोर नाही करत आहे माझ्या साईडने, मी तर बरोबर आहे म्हणून मी काय लिहिलं? ट्रू. ठीक आहे, कळलं? हे बघून घ्या एकदा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. हे टेबल तुमचं लर्न असणं अपेक्षित आहे नेक्स्ट सेशन पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय? बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. आता याला कसं डिनोट करायचं बरं? तर डबल हेडेड ॲरोने. ठीक आहे. आता इथे पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि डबल इम्प्लिकेशन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असं. ठीक आहे. पी स्टेटमेंट काय येईल? मग अशी काय एक्झाम्पल सांगितलं होतं मी? आय विल गिव्ह यू फ्री चॉकलेट्स. ठीक आहे. I will give you free chocolates. It is your birthday today. It is your birthday. It is your birthday today. आता याला कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करावं लागेल बरं? हे बघा. I will give you free chocolates if and only if it's your birthday today. आता वर्बल फॉर्म मध्ये कसं लिहू मी याला? I will give you free chocolates if and only if it's your birthday today. हे झालं वर्बल फॉर्म मध्ये, हे झालं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. दोन गिवन स्टेटमेंट्स ह्या कशाने डिनोट केलं? बाय कंडिशनलला किंवा डबल इम्प्लिकेशनला, तर डबल हेडेड ॲरोने. हा झाला आपला ट्रूथ टेबल. पी क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. इनपुट्स ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फायनली फॉल्स फॉल्स. हे बघा. आता सांगा बरं, तुम्ही ट्राय करा मला आन्सर करायचं. मी तुम्हाला फ्री चॉकलेट्स देणार जर तुमचा बर्थडे पण आहे आणि मी तुम्हाला फ्री चॉकलेट्स पण देतेय. ट्रू. मी तुम्हाला फ्री चॉकलेट्स देतेय पण तुमचा बर्थडे नाहीये. बरोबर आहे का? हे नाही. मी तुम्हाला फ्री चॉकलेट्स नाही देते पण तुमचा बर्थडे, हे पण चुकीचं आहे. तुमचा बर्थडे पण नाही आणि मी तुम्हाला फ्री चॉकलेट्स पण नाही देते, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. ठीक आहे. आता याला लक्षात कसं ठेवायचं? बाय कंडिशनल मध्ये जेव्हा दोन्ही इनपुट सेम असणार आहे, ठीक आहे, जेव्हा दोन्ही इनपुट सेम आहे त्याच वेळेस फक्त आपला आन्सर काय येतोय? ट्रू येतोय. बघा बरं, फर्स्ट केसमध्ये पण दोन्ही इनपुट सेम, ट्रू आलं. लास्ट केसमध्ये पण दोन्ही इनपुट सेम, ट्रू आलं. अदर केसेसमध्ये फॉल्स. ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचंय बघा. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट निगेशन. आता निगेशन म्हणजे नॉट वाला स्टेटमेंट, हो की नाही? निगेशन म्हणजे नॉट वाला स्टेटमेंट. त्याला डिनोट कशाने करता? ह्या साइनने. ठीक आहे. आता याचा ट्रूथ टेबल एकदम इझी. एक स्टेटमेंट आहे पी, त्याचं मला निगेशन करायचंय. एकदम छोटूसा मस्त टेबल आहे याचा. जर माझा पी ची व्हॅल्यू टी असेल तर निगेशन पी ची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. ठीक आहे. जर माझ्या पी ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर निगेशन पी ची व्हॅल्यू काय येणार? ट्रू. इतका सिंपल शॉर्ट अँड स्वीट टेबल आहे याचा. हा कोणीच विसरणार नाही, मला माहिती. ठीक आहे. क्लिअर आहे सगळे टेबल्स? पुढे जाऊ आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय त्यांनी? राईट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे टी ए की एफ ए हे आपल्याला लिहायचंय. फर्स्ट करायचं आपण. पहिलं काय? 4 इज ऑड अँड 1 इज प्राईम नंबर. कनेक्टिव्ह कोणता? लॉजिकल अँड. म्हणजे मी असं लिहू का? पी सेंटेन्स काय? फर्स्ट सेंटेन्स माझा काय? 4 इज ऑड नंबर. क्यू स्टेटमेंट काय आहे माझा? 1 इज प्राईम नंबर. ठीक आहे. आता
मध्ये यूज कसला केलेला आहे त्यांनी, अँड कनेक्टिव्हचा. तर मी असं लिहू का सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, पी अँड क्यू. ठीक आहे, आता पी अँड क्यू ना, पी ची व्हॅल्यू काय मला सांगा बरं, ट्रूथ व्हॅल्यू सांगायची आहे तुम्हाला. आता कोणती व्हॅल्यू सांगायची आहे, ट्रूथ व्हॅल्यू. पी ची, पी सेंटेन्स काय, 4 इज ऑड नंबर. 4 आहे का ऑड, नाही, मग मी ट्रू लिहू की फॉल्स लिहू, मी फॉल्स लिहिणार कारण 4 ऑड नंबर नाही आहे. अँड क्यू, 1 इज प्राईम नंबर, आहे का 1 प्राईम नंबर, नाही, मग काय येईल, फॉल्स. आता जेव्हा आपण अँडचा टेबल शिकलो होतो, ठीक आहे, अँडचा टेबल बघा बरं बुकमध्ये तुमच्या, डिसजंक्शन कंजंक्शन. अँडच्या केसमध्ये जेव्हा दोन्ही एफ आहेत तेव्हा आन्सर काय येते माझं, एफ. अँडला लक्षात कसं ठेवायचं, जेव्हा दोन्ही ट्रू असणार तेव्हाच ट्रू, बाकी सगळे केसेसमध्ये फॉल्स. चला बरं, मग तिथे आन्सर काय येत आहे बघू आपण. दोन्ही केसेस काय, फॉल्स, तर आन्सर माझा काय येईल, फॉल्स. यासाठी सांगते की टेबल्स आपले पाठ पाहिजे. याचं काय आलं आन्सर मग, एफ, फॉल्स, फर्स्टचं. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय आली फर्स्टची, एफ आली. ठीक आहे, आता सेकंड बघू आपण. 5 इज प्राईम अँड 7 डिवाइड्स 9. परत पी सेंटेन्स काय आहे, 5 इज प्राईम. क्यू सेंटेन्स काय आहे, 7 डिवाइड्स 94. मध्ये काय इथे अँड, म्हणजे पी अँड क्यू. ठीक आहे, याला हे काय सिम्बॉलिक फॉर्म आहे. हे जे साईनच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला लिहून देते त्याला आपण काय म्हणतो, सिम्बॉलिक फॉर्म म्हणतो. आता ट्रूथ व्हॅल्यू साठी पी अँड क्यू, पी काय 5 इज प्राईम, करेक्ट, ट्रू. अँड 7 डिवाइड्स 94, बरोबर आहे का बघा बरं. 7 ने डिवाइड करू शकतो का आपण 94 ला, तर परफेक्टली डिवाइड नाही करू शकत, म्हणून आन्सर काय, फॉल्स. टी अँड एफ, काय बरं, एफ. ट्रूथ टेबल काय अँडचा, जेव्हा दोन्ही कंडिशन्स ट्रू असणार आहे फक्त तेव्हाच आन्सर ट्रू, बाकी ऑल अदर केसेसमध्ये आन्सर फॉल्स. नेक्स्ट थर्ड बघा. if 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is 15. आता यांनी कसला यूज केला आहे, देन आणि इफ, म्हणजे कोणता, इम्प्लिकेशन वाला कनेक्टिव्ह. पी इम्प्लाइज क्यू, याला लिहिता कसं येईल, पी ट्रू आहे का बघा बरं, नाही. क्यू ट्रू आहे का, नाही. फॉल्स, इम्प्लिकेशन फॉल्स, काय आन्सर येतं, इम्प्लिकेशनचा टेबल यासाठी लर्न पाहिजे. फोर्थ, मिल्क इज व्हाइट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. पी सेंटेन्स काय, मिल्क इज व्हाइट. क्यू सेंटेन्स काय, स्काय इज ब्लू. ठीक आहे, आता डबल इम्प्लिकेशन आहे ना, इफ अँड ओनली इफचा यूज केलेला आहे. पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी मिल्क इज व्हाइट, ट्रू. डबल इम्प्लिकेशन क्यू स्काय इज ब्लू, ट्रू. डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रिक काय होतं की दोन्ही इनपुट सेम असेल तरच व्हॅल्यू ट्रू येते. आहे का इथे दोन्ही इनपुट सेम, फायनल आन्सर माझा काय आला, टी. फर्स्टचा आन्सर एफ, सेकंडचं एफ, थर्डचं टी, फोर्थचं टी. टेबल लर्न करा. ठीक आहे, नेक्स्ट सेशन पर्यंत मस्त सगळ्यांनी टेबल पाठ करून यायचे. नेक्स्ट, if statements P and Q are true and R and S are false, then determine P implication Q or R implication R, S. आता त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की P ची व्हॅल्यू आहे T, Q ची व्हॅल्यू आहे T, R आणि S ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. हे त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आणि P Q R S सोबत काहीतरी इकडे रिलेशन लावून आपल्याला फायनल ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. हे बघा, P इम्प्लाइज Q, P ची काय बरं, T, T इम्प्लाइज Q म्हणजे T, T मध्ये काय ऑर. R इम्प्लाइज S म्हणजे काय, F इम्प्लाइज F. बरोबर केलं का मी, फक्त त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज पुट केलाय. आता इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये जेव्हा दोन्ही ट्रू आहेत तेव्हा याचा व्हॅल्यू ट्रू येतं, और दोन्ही फॉल्स आहे तेव्हा पण याचा व्हॅल्यू ट्रू येतं. ट्रू और ट्रू याचा फायनल व्हॅल्यू येतं. ऑरचा टेबल बघाल तर ट्रू आणि ट्रू असे इनपुट्स असतील तर फायनल आन्सर येतो ट्रू. ठीक आहे, क्लिअर आहे, काहीच नाही, सिम्पल यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या होत्या त्या फक्त पुट केल्या, इम्प्लिकेशनच्या टेबलचा यूज केला, इथे ऑरच्या टेबलचा यूज केला. ठीक आहे, काहीच बाकी वेगळं काही केलेलं नाहीये. पुढे जाऊ, सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे,
क्वेश्चन्सची प्रॅक्टिस आपण लेटर ऑन करून घेऊया. जेव्हा आपला हा चॅप्टर कम्प्लीट होईल त्यानंतर एक सेशन कम्प्लिटली क्वेश्चन्सवरच घ्यायचं आहे आपण. ठीक आहे, हे फक्त मी तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी दोन तीन एक्झाम्पल्स विथ द कॉन्सेप्ट आत्ता घेते. ठीक आहे, आता पुढे काय, राईट नेगेशन ऑफ फॉलोइंग. नेगेशन तुम्हाला सांगितलं, जेव्हा एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये जर आपण नॉट ऍड केला, शी इज अ ब्युटिफुल गर्ल, त्याचं नेगेशन काय होईल, शी इज नॉट अ ब्युटिफुल गर्ल. तुम्ही म्हणाल यात एवढं डिफिकल्ट काय की मला 12thला विचारताय. तर काही सेंटेन्सेस असे असतात ना की तिथे आपण कन्फ्यूज होऊन जातो की नॉट मी नक्की कुठे यूज करू, इथे करू की इथे करू. आता जे एक्झाम्पल्स आहे मी तुम्हाला खूप एकदम इझी दिलेले आहे की तुम्हाला लोड नको यायला, पण पुढे जे काही आपण प्रॅक्टिस करणार आहे ते तसे कन्फ्युजन ट्रिकीवाले क्वेश्चन्स असणार आहे. नेगेशन म्हणजे काय, स्टेटमेंटमध्ये ऍडिशन ऑफ नॉट. मुंबई इज इन महाराष्ट्र, काय येईल याचं, मुंबई इज नॉट इन महाराष्ट्र. ठीक आहे, मुंबई इज इन महाराष्ट्र, तर नॉट कुठे ऍड कराल तुम्ही, मुंबई इज नॉट इन महाराष्ट्र. आता हे बघा, हे आहे का थोडंसं ट्रिकी आहे ना, कोणता सिम्बॉल यूज करायचा. इथे तर आपण शब्दांमध्ये नॉट नाही लिहू शकत कारण इथे ऑलरेडी मॅथमॅटिकल सिम्बॉलचा यूज केलेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, 7 + 3 ग्रेटर दॅन 5 म्हटलंय ना, तर आपण काय म्हणायचं, इज नॉट ग्रेटर दॅन 5. ठीक आहे, त्यांनी म्हटलंय ग्रेटर, आपण म्हणतोय की नाही ग्रेटर नाहीये, मी नेगेटिव्ह सेंटेन्स सांगते तुम्हाला. त्यानंतर थर्ड सेंटेन्स बघा, √2 इज अ रॅशनल नंबर. याचं काय येईल आन्सर, √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. ठीक आहे, क्लिअर आहे, एकदम इझी कॉन्सेप्ट आहे नेगेशनचा, फक्त नॉटचं इंट्रोडक्शन करायचं आहे. पुढचं बघू आपण आता, स्टेटमेंट पॅटर्न अँड इट्स ट्रूथ टेबल. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले असणार आहेत अशा फॉर्ममध्ये ज्यांचे ट्रूथ टेबल आपल्याला स्वतः फाइंड आउट करायचे किंवा बनवायचे. ठीक आहे, आता नॉट पी ऑर क्यू, त्याच्यासाठी मला इनपुट्स काय द्यावे लागतील, पी आणि क्यू. ठीक आहे, नेक्स्ट मला नॉट पी पण पाहिजे. ठीक आहे, नॉट पी पण पाहिजे, अजून काय पाहिजे, बस. मग इथे मला हा कम्प्लीट स्टेटमेंट पाहिजे, नॉट पी ऑर क्यू. ठीक आहे, मग मला हा कम्प्लीट स्टेटमेंट पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी मी पहिले फाइंड करेल पी ऑर क्यू, पी अँड क्यू, त्यानंतर त्याचं करेल नेगेशन, पी अँड क्यू. ठीक आहे, आता नॉट पी ऑर क्यू याला मी ए म्हणेल, नॉट पी अँड क्यू याला मी बी म्हणेल, आणि लास्ट कॉलम माझा कसा तयार होईल, ए डबल इम्प्लिकेशन बी. ठीक आहे, करेक्ट आहे, ए डबल इम्प्लिकेशन बी, बरोबर आहे, येस बरोबर आहे. आता प्रत्येक याचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करून इथे फायनल आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे, इनपुट्स आपले सेम असणार आहेत, कोणते, टी 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 एफ एफ टी एफ एफ, हेच इनपुट्स असणार आहेत आपले. त्यानंतर आता इनपुट्स क्लिअर आहे. निगेशन पी, पीचं जे काही व्हॅल्यू आहे त्याचं नेगेटिव्ह, ट्रू असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. झालं निगेशन पी पण इझी. आता निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू, ह्या दोघांमध्ये ऑर करायचं आहे आपल्याला. एफ टी असेल तर काय येतं बरं, ऑर, ट्रू येतं. एफ एफ असेल तर फॉल्स येतं. टी टी असेल तर टी येतं. एफ टी असेल तर टी येतं. ऑरचा टेबल रिमेंबर करा, ह्या व्हॅल्यूज येतात जेव्हा आपण यांना कम्पेअर करतो. ठीक आहे, आता पी अँड क्यू, आता अँडच्या टेबलचा यूज करायचा आहे कोणासाठी, ह्या पी क्यू साठी. टी 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 एफ 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 टी एफ 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 एफ. ठीक आहे, अँडच्या टेबलचा यूज केला. आता निगेशन ऑफ पी अँड क्यू, पी अँड क्यूचं निगेशन, ट्रू आहे तर मी इथे फॉल्स लिहिणार, फॉल्स आहे तर इथे ट्रू लिहिणार, फॉल्स आहे तर ट्रू, फॉल्स आहे तर ट्रू. ठीक आहे, आता ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनच्या केसमध्ये आपण काय करतो, दोन्ही इनपुट सेम असेल तर ट्रू येतं. आता बघा, आहे का हे दोन्ही इनपुट सेम, नाही, मग फॉल्स. हे दोन्ही इनपुट सेम आहे, नाही, फॉल्स. हे दोन्ही इनपुट सेम आहे, हो सेम आहे, मग इथे माझा व्हॅल्यू काय येईल, ट्रू. हे दोन्ही पण इनपुट सेम आहेत, इथे पण माझा व्हॅल्यू काय येईल, ट्रू. हा झाला गिवन स्टेटमेंटचा कम्प्लीट ट्रूथ टेबल. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हा ट्रूथ टेबल फाइंड करायचा आहे. एकदम मोस्ट इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही जे 5 आपले लॉजिकल कनेक्टिव्ह आहे त्यांचे टेबल्स मस्त पाठ करा, याच्याशिवाय वेगळे इथे काहीच लागत नाही. ठीक आहे, बघून घ्या एकदा टेबल पूर्ण. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट काय, नेक्स्ट पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू अँड क्यू. इनपुट्स काय लागेल आपल्याला, पी आणि क्यूच, बस.
पुढे काय लागेल? P इम्प्लाइज Q लागेल. येस. अजून काय लागेल? P इम्प्लाइज Q. ठीक आहे. मग लागेल, सपोज मी याला A म्हटली तर A अँड Q लागेल मला, हो की नाही? P इम्प्लाइज Q अँड Q. ठीक आहे. मग याला जर B म्हणाली मी तर B इम्प्लाइज P. असा माझा हा एक तयार होईल या स्टेटमेंटचा ट्रुथ टेबल. काही डाऊट आहे का कोणाला? काही डाऊट नसावा तुम्हाला. ठीक आहे. प्रिव्हियस क्लिअर आहे? ओके. इनपुट्स द्या चला. T T T F F T F F. आता तुम्ही ट्राय करा बरं सॉल्व्ह करायचं, बघू द्या मला किती येतं. P इम्प्लाइज Q. इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये काय असतं? जेव्हा फक्त FT असेल तेव्हा फक्त F येतं, हो की नाही? आता TT T T F T FT फक्त जेव्हा TF असेल तेव्हा F येतं, बाकी केसेसमध्ये T येतं. ठीक आहे. ओके. आता A अँड Q. A अँड Q म्हणजे हा टेबल आणि हा टेबल याच्यासोबत आपल्याला अँड करायचं आहे. T अँड T T, F अँड F F, T अँड T T, F अँड T F. अँडच्या केसमध्ये असं आन्सर येतो. आता B इम्प्लाइज P. B इम्प्लाइज P. इम्प्लिकेशन T T T, F T F T T, T F F F F T. असा आन्सर याचं येतं. ठीक आहे. बघून घ्या एकदा. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. थर्ड क्वेश्चन. इथे काय? पी क्यू. हा पण एक सिंपल क्वेश्चन आहे. पी क्यू काय लागेल अजून आपल्याला? निगेशन क्यू लागेल. थर्ड कॉलम मध्ये लागेल पी अँड निगेशन क्यू. मग लागेल आपल्याला पी इम्प्लाइज क्यू. याला जर मी ए म्हटलं, याला जर मी बी म्हटलं तर ए डबल इम्प्लिकेशन बी. ठीक आहे. इनपुट्स परत आपले सेमच असणार आहे. टी 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 एफ एफ टी एफ एफ. आता निगेशन क्यू काय येईल? इकडे जर ट्रू आहे तर एफ येईल, एफ असेल तर ट्रू, ट्रू आहे फॉल्स, फॉल्स आहे ट्रू. निगेशन मध्ये फक्त ऑपोजिट करून द्यायचं. आता पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. दिस अँड दिस ट्रू अँड फॉल्स, फॉल्स. ठीक आहे. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. आता पी इम्प्लाइज क्यू. ह्या दोघांमध्ये इम्प्लिकेशन ट्रू 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 ट्रू, टी एफ 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 टी टी एफ एफ टी. ठीक आहे. नेक्स्ट ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन म्हणजे ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन दोन्ही इनपुट सेम असेल तरच आन्सर ट्रू येणार आहे का? दोन इनपुट सेम नाही, मग फॉल्स. सेम का? नाही, मग फॉल्स. सेम नाही, फॉल्स. सेम नाही, फॉल्स. काय आलं माझा आन्सर? एफ 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 एफ. एकदा बघून घ्या बरं. ठीक आहे. हा झाला माझा फायनल ट्रूथ टेबल. नेक्स्ट आता हे जे काही आपण ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट केले, मी 2-3 एक्झाम्पल्स तुमच्या समोर सॉल्व्ह केले आता. ठीक आहे. असे छोटे मोठे ट्रिकी असे क्वेश्चन्स आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायला येणार आहे. ठीक आहे. सीईटी मध्ये एवढे लांब लचक प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाही. तिथे हलके फुलके 1-1 मार्क्स 2-2 मार्क्सचे क्वेश्चन विचारतात ना, तर कॉन्सेप्च्युअल येतील. तुम्हाला किती अंडरस्टँडिंग झालं या टॉपिकचं यावर ते क्वेश्चन्स असणार आहे. ट्रूथ टेबल वगैरे तुम्हाला फक्त बोर्ड एक्झाम मध्ये ड्रॉ करावं लागणार आहे. नेक्स्ट टॉपिक आपला काय? टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी म्हणजे काय? जो काही आता आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केला त्याचे आन्सर्स येत होते, तुम्ही पाहिलं का? म्हणजे हा जो फायनल कॉलम जो म्हणत होता ना, हा या स्टेटमेंटचा फायनल रिझल्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या स्टेटमेंटचा फायनल रिझल्ट हा आहे. ठीक आहे. तसंच जर फायनल स्टेटमेंट फायनल आन्सर मध्ये जर सगळे कॉलम्स लास्ट रोचे सगळे व्हॅल्यूज जर ट्रू आले, ऑल व्हॅल्यूज आर ट्रू. कुठे? इन द लास्ट कॉलम. ठीक आहे. इन द लास्ट कॉलम. जेव्हा ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज ट्रू येतील अशा स्टेटमेंटला आपण कोणतं स्टेटमेंट म्हणणार आहे? तर टॉटॉलॉजी. ठीक आहे.
अशा स्टेटमेंटला म्हणायचं टॉटॉलॉजी. कसं लक्षात ठेवायचं? टी फॉर टॉटॉलॉजी, टी फॉर ट्रू. ठीक आहे, टी फॉर टॉटॉलॉजी, टी फॉर ट्रू. इझी. आता त्याचं हे एक्झाम्पल आहे, तुम्हाला करून दाखवते मी. पी आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय, नेगेशन पी आणि फायनली पी ऑर नेगेशन पी. आता तुम्हाला टॉटॉलॉजी नक्की काय हे याच्यातनं एकदम परफेक्टली समजून जाईल. पीचं व्हॅल्यू काय असू शकतं? एक तर ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे, नेगेशन पी काय असेल? ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. आता पी ऑर नेगेशन पी. ठीक आहे, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू. ह्या स्टेटमेंटचं फायनल आन्सर माझं काय आलं आहे? ट्रू ट्रू. फायनल लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज माझ्या ट्रू आल्या आहेत, म्हणून मी ह्या गिवन स्टेटमेंटला काय म्हणेल की ती टॉटॉलॉजीची स्टेटमेंट आहे. ठीक आहे, फायनल कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज ट्रू, द आन्सर इज टॉटॉलॉजी. क्लिअर आहे? आता हे पुढे बघू आपण. पुढचं एक्झाम्पल काय? कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, कॉन्ट्राडिक्शन. जसं लास्ट कॉलम मध्ये वरती सगळे ट्रू येत होते म्हणून आपण त्याला टॉटॉलॉजी म्हटलं, तसंच कॉन्ट्राडिक्शन मध्ये जेव्हा ऑल व्हॅल्यूज are false, all values are false in the last column, it is called as contradiction. When all values are false in the last column, the given statement is called as contradiction. दिलेलं एक्झाम्पल मी तुम्हाला प्रूफ पण करून दाखवते की जेव्हा सगळ्या केसेस मध्ये आपलं फॉल्स येईल तेव्हा आपण त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणू. पी नेगेटिव्ह पी, पी अँड नेगेटिव्ह पी. हे बघा, इथे काय येईल? ट्रू येईल किंवा फॉल्स येईल. ठीक आहे, ट्रूचं इथे येऊन होईल फॉल्स, फॉल्सचं इथे येऊन होईल ट्रू. आता पी अँड म्हटलंय, ट्रू अँड एफ, इट इज एफ, एफ अँड टी, इट इज एफ. काय आलं लास्ट कॉलम मध्ये दोन्ही व्हॅल्यूज माझ्या? एफ एफ. म्हणजे या स्टेटमेंटला मी कॉन्ट्राडिक्शन म्हणू शकते. ठीक आहे, हे एक्झाम्पल एकदा बघून घ्या, मी रफ करणार आहे. ठीक आहे, लास्ट कॉलम ऑल व्हॅल्यूज फॉल्स, स्टेटमेंट इज कॉन्ट्राडिक्शन. पुढे कॉन्टिंजन्सी. जेव्हा दोघांचं पण मिक्स व्हॅल्यूज येतील लास्ट कॉलम मध्ये, काही व्हॅल्यूज ट्रू असतील काही फॉल्स असतील, अशा स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहे? कॉन्टिंजन्सीचं स्टेटमेंट. आता प्रूफ करून दाखवते मी तुम्हाला. पी ऑर क्यू ना, पी क्यू, पी ऑर क्यू. आपण जेव्हा डिसजंक्शन शिकलो तेव्हा मी तुम्हाला डिसजंक्शनचा टेबल सांगितला होता, हो की नाही? तोच डिसजंक्शनचा टेबल आपल्याला कॉन्टिंजन्सीचा एक्झाम्पल म्हणून आता यूज करायचा आहे. ठीक आहे, हे बघा, टी इनपुट्स काय असतील? टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. हे झाले इनपुट्स. ऑर म्हटलंय टी टी साठी टी, ऑर ना, टी टी आणि लास्टला काय येईल? फॉल्स. हे बघा, काही व्हॅल्यूज टी आहेत आणि एक व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणजे मिक्स ऑफ ट्रू अँड फॉल्स. तर असं काही स्टेटमेंट्स ज्यांचं लास्ट कॉलम मध्ये मिक्स ऑफ टी अँड एफ येणार, अशांना आपण काय म्हणणार आहे? कॉन्टिंजन्सी. ठीक आहे, तर आपण आज काय काय बघितलं एकदा रिवाइज करून घेऊ पटकन. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, लॉजिक काय असतं, त्यानंतर आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये फक्त डेक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्सेस यूज करायचं आहे आता ह्या चॅप्टरमध्ये. ओपन सेंटेन्सेस काय असतं आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की ट्रूथ व्हॅल्यूज कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, त्यानंतर काय बघितलं? लॉजिकल कनेक्टिव्स पाहिलं. त्यानंतरून कंपाऊंड स्टेटमेंट्स पाहिलं की ज्यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्सने जॉईन करून बनवलं आहेत. ठीक आहे, आणि फायनली आपण ट्रूथ टेबल स्टेटमेंटचा कसा ड्रॉ करायचा ते पाहिलं. कंजंक्शन म्हणजे अँड, डिसजंक्शन म्हणजे ऑर, त्यानंतर बाय कंडिशनल इम्प्लिकेशन यांचे ट्रूथ टेबल आपण बघितले. त्या ट्रूथ टेबलचे यूज करून सम्स कसे सॉल्व्ह करायचे. आणि फायनली एक कॉन्सेप्ट आपण बघितली, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे ऑल व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर ट्रू, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे ऑल व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर फॉल्स, आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे मिक्स ऑफ ट्रू अँड फॉल्स. आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. पुढचं टॉपिक जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करूया. तोपर्यंत आय होप तुम्ही जे 5 टेबल्स आहे विथ नेगेशन, ठीक आहे, हे सगळे बाय हार्ट लर्न करून याल, तरच तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये जे पण मी काही शिकवेल ना ते तुम्ही फ्लोमध्ये व्यवस्थित ग्रास्प करू शकाल आणि तुमचं प्रॅक्टिस पण होईल जेव्हा मी सम्स घेईल. ठीक आहे, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. उद्या भेटूया आपण याच टॉपिक सोबत. बाय बाय.